प्रभाग क्रमांक 10 मध्ये मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यानं भाजपचं बटन दाबल्याचा आरोप अपक्ष उमेदवार विजयकुमार अंकम यांनी केला। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 10 मधील विडी घरकुल भागातील उर्दू शाळा मतदान केंद्रावर एका मतदाराला अपक्ष उमेदवार विजयकुमार अंकम यांना मत द्यायचं असताना ते बटन दाबलं जात नव्हतं। तेव्हा मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यानं भाजपचं बटन दाबल्याचा आरोप अपक्ष उमेदवार विजयकुमार अंकम आणि विठ्ठल कोटा यांनी केला। यावेळी त्या अधिकाऱ्याला त्यांनी धारेवर धरलं। दरम्यान याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना अपक्ष उमेदवार विजयकुमार वासुदेव अंकम यांनी काही अधिकारी भारतीय जनता पार्टीशी मिळून इतर बटन ऑपरेटमध्ये न ठेवता आणि फक्त भाजपचं बटन प्रत्येक ठिकाणी ऑपरेट असेल याची शक्यता नाकारता येत नाही। हे कृत्य बेकायदेशीर असून याची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी विजयकुमार अंकम यांनी केली। प्रभाग क्रमांक 10 बूथ क्रमांक 11 यामध्ये सकाळी मतदान करायला आले, तर तिथं मला छत्री या बटनाला दाबायचं होतं, पण ते दाबून गेलेलं नाही। तर मी तिथे अधिकाऱ्यांना बोलवले होते, मला ते बटन दाबून जाईना म्हणून। तर अधिकारी थेट येऊन मला न विचारता त्यांच्या मर्जीने बीजेपी या पक्षाला मतदान केले। प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवार असून एका मतदाराला छत्री या चिन्हाला मतदान करायचं असताना ते बटन दाबला जात नव्हता। तेथील अधिकारीला त्या मतदाराने बोलावून हे प्रकरण सांगितले असता तो तेथील अधिकारी मतदाराला न विचारता परस्पर भारतीय जनता पार्टीच्या बटनाला दाबून त्यांनी मतदान केलेलं आहे। म्हणजे सोलापुरात अनेक ठिकाणी अशा प्रकार होत असल्याचे अनेक तक्रार आहे। तर कुठंतरी भारतीय जनता पार्टी आपल्या अधिकाराचा गैरवापर करीत लोकांचं मत स्वतःचं मत टाकून निवडून येण्याचं प्रक्रिया सुरू केल्याचं दिसत आहे। कुठंतरी लोकशाहीला मारक ठरवत लोकांना दिशाभूल करून स्वतः अधिकारशाही हुकुमशाही करण्याचा भारतीय जनता पार्टीचा कुठेतरी गैरवापर आपल्या पदाचा गैरवापर करण्याचा दृष्टिकोन आहे। तर लोकांनी याकडे लक्ष देऊन योग्य ते कारवाई व्हावी।